तर चला मंडळी, आज आपण पाहणार आहोत उपवासाची थाळी कशी करायची। तर चला मंडळी, नमस्कार, मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांचे माझ्या स्वादागरी कोयांच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत। सर्वात प्रथम माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। तर चला मग डोशासाठी लागणारे साहित्य पाहूयात। भगर 1 वाटी, 1 वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ, कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरलेली। तर मंडळी, भगर आणि साबुदाणा आपण 4 तास आधी भिजत ठेवलेला होता। आता आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। भगर, साबुदाणा आणि मीठ आणि दही हे मिक्सर वाटून घेऊयात आणि अशा प्रकारे डोशाचे पीठ तयार करूयात। तर तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ आता आपल्याला 15 मिनिटं मुरत ठेवायचं आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर पीठ बघा आपलं थोडंसं फुललेलं आहे। पीठ तुम्ही बघू शकता एकदम मऊ मऊ आहे, त्याच्यात जरा पण साबुदाण्याचे दाणे नाही आहेत। आपण आता पिठामध्ये बारीक चिरलेली मिरची ॲड करूयात, त्यानंतर कोथिंबीर ॲड करूयात आणि मिरची कोथिंबीर पिठात एकदम मिक्स करून घेऊयात। पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही, पीठ एकदम पातळ पण नाही आहे, जाड पण नाही आहे, एकदम मीडियम आहे। एकदम जाड पण नाही ठेवायचं, पातळ पण नाही ठेवायचं, त्यामुळे डोसे एकदम व्यवस्थित निघतात। आता आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण त्याच्यावर डोसा टाकत आहोत आणि डोसा पण एकदम सुंदर निघतो, व्यवस्थित फाटत नाही, काय नाही, इझिली निघतो। बघू शकता राऊंड शेपमध्ये व्यवस्थित झालेला आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही शिजायला। बघू शकता तुम्ही, आता बऱ्यापैकी वन साईड झालेला आहे। आता आपण त्याला पलटी करून बघूयात। पाहू शकता तुम्ही, पलटी केल्यावर किती सुंदर डोसा एकदम क्लीन निघालेला आहे। अशा प्रकारे आपण सगळे डोसे काढून घेऊयात। तर मंडळी, साबुदाणा वड्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी साबुदाणा, 2 मोठे बटाटे उकडवून घेतलेले, मिरची बारीक चिरलेली, शेंगदाणे भाजून घेतलेले, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरे आणि चवीपुरतं मीठ। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता। तर आता आपण साबुदाणा वड्याचं मिक्सचर करायला घेऊयात। 2 वाटी साबुदाणा आपण टाकलेला आहे। साबुदाणा आपण 4 तास आधी भिजत ठेवलेला होता आणि आता आपण तो साबुदाणा यूज करत आहोत। बटाटे उकडवलेले, 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत उकडवलेले। त्याचप्रमाणे आपण जे शेंगदाणे भाजलेले होते त्याचा आपण कूट केलेला आहे, शेंगदाण्याचा कूट, तो आपण 4 ते 5 चमचे टाकूयात। बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, जिरे ॲड करूयात, चवीपुरतं मीठ ॲड करूयात, बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूयात। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नका टाकू। आणि कढीपत्ता थोडासा क्रश करून आपण कढीपत्ता टाकलेला आहे। आता आपण हे मिक्सर मिक्स करून घेऊयात, व्यवस्थित हाताने बटाटे वगैरे मिक्स करून घेऊयात। सगळं साहित्य एकदम मिक्स
झालं पाहिजे। अशा प्रकारे एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपण वडे काढायला घेऊयात। पाहू शकता, तुम्हाला जशा शेपमध्ये पाहिजे तशा शेपमध्ये तुम्ही वडे काढू शकता। राऊंड शेपमध्ये काढू शकता, लांब शेपमध्ये काढू शकता, जसं आवडेल तशा शेपमध्ये काढू शकता। पाहू शकता तुम्ही, आम्ही 2 शेपमध्ये वडे काढलेले आहेत। बघू शकता, आता आम्ही कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यात आता आपण तेल टाकूयात, तेल गरम करत ठेवूयात। तेल गरम झालेलं आहे। आता आपण वडे त्याच्यात टाकूयात फ्राय होण्यासाठी आणि गॅस मीडियम ठेवायचे आहे। फास्ट पण नाही ठेवायचे आहे, बारीक पण नाही ठेवायचे। बारीक ठेवल्यामुळे वडे तेल खेचून घेऊ शकतात, त्यामुळे आपल्याला गॅस मीडियम ठेवायचे आहे। फास्ट ठेवल्यामुळे वडे करपून जातील, मीडियम गॅसवर वडे व्यवस्थित निघतील। बघू शकता तुम्ही, कुरकुरीत छान असे वडे होतील मस्तपैकी। पाहू शकता तुम्ही, कुरकुरीत असे वडे झालेले आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। जास्त काळे पडेपर्यंत नाही करायचे आहेत, गोल्डन होईपर्यंतच आपल्याला फ्राय करायचे आहेत। अशा प्रकारे आपण बाकीचे वडे सुद्धा तळून घेऊयात। तर पाहू शकता वडे तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत, छान असे। तर चला आता आपण बटाट्याची उसळची तयारी करूयात। 5-6 बटाटे घेतलेले आहेत उकडवलेले कापून, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, जिरं, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची आणि शेंगदाण्याचं कूट। तर मंडळी, कोथिंबीर ही ऑप्शनल आहे। आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यात आपण 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। फोडणीसाठी आता आपण त्याच्यात जिरं ॲड करत आहोत। त्यानंतर आपण बारीक चिरलेली मिरची ॲड करूयात, त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करूयात आणि मिरची थोडीशी परतवून घेऊयात। आता आपण त्याच्यात उकडवलेले बटाटे ॲड करूयात। मिक्स करून घेऊयात मिरची, बटाटे। आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करूयात। परत एकदा आपण मिक्स करून घेऊयात। मीठ व्यवस्थित त्या उसळमध्ये मिक्स झालं पाहिजे। त्यानंतर आपण जो शेंगदाण्याचा कूट तयार केलेला तो आपण 4-5 चमचे ॲड करूयात आणि फायनल कोथिंबीर ॲड करूयात। कोणाला उपवासाला कोथिंबीर आवडते, कोणाला नाही आवडत, तर ती ऑप्शनल आहे। तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। तर फायनल आपण उसळ मिक्स करून घेऊयात आणि अशा प्रकारे आपली उसळ रेडी झालेली आहे बटाट्याची। तर तुम्ही पाहू शकता आपली उपवासाची थाळी रेडी झालेली आहे। जर तुम्हाला ही आषाढी स्पेशल उपवासाची थाळी आवडली असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।